नमस्कार मैत्रिणींनो, दीप्स टेलरिंग नाशिक या यूट्यूब चॅनलवरती मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते। मैत्रिणींनो, आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण खूप छान अशी सुंदर बाहीची डिझाईन कशी कटिंग आणि त्याची शिलाई कशी करायची हे शिकणार आहोत। तर त्याच्यासाठी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघायचा आहे मैत्रिणींनो, स्किप न करता। तर बघा, आता इथे मी कपडा घेतलेला आहे, 6.5 इंच त्याची उंची घेतली आहे आणि जेवढा कपडा आहे तेवढी त्याची संपूर्ण रुंदी घेतलेली आहे। म्हणजे जितकी पण तुमची घडी असेल, पन्हा जर मोठा असेल तर अतिउत्तम आहे, पण पन्हा जर कमी असेल तर त्याला आपल्याला जॉईंट द्यावा लागणार आहे। ठीक आहे, आता बघा दुसरी एक पट्टी मी कट करत आहे इथे 3 इंचाची आणि जेवढं पण कपडा आहे आपला तेवढा मी इथे कट करून घेते आणि त्याची जी उंची आहे ती 3 इंच ठेवलेली आहे। आणि आता इथे मी करणार आहे बाहीचं कटिंग। ही जी स्लीव्ज आहे ही खूप छान आणि सुंदर दिसते मैत्रिणींनो। तर बघा, आता इथे मी 6 इंचाची स्लीवची कटिंग करणार आहे। ठीक आहे, चॅनलवर जर नवीन असाल मैत्रिणींनो तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे, बाजूचं बेल आयकन प्रेस करायला पण विसरायचं नाही आहे, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिकचे जे काही व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे। आणि हो, आजचा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करायचा आहे आणि एक छोटीशी कमेंट करायची आहे की अजून येणाऱ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणत्या गोष्टी शिकायच्या आहेत आणि आजची बाही कशी वाटली आहे याची पण मला एक कमेंट करायची आहे। तर बघा, आता इथे मी जी बाहीची उंची किंवा बाही जी होती ती मी कट करून घेतलेली आहे आणि आता जी आपली पट्टी आहे 3 इंचाची ती मी फोल्ड करून घेते मधोमध आणि त्याला मी अशी टिप मारून घेत आहे, कारण की याची आपल्याला एक फ्रिल तयार करायची आहे। ही मी 3 इंचाची पट्टी घेतलेली आहे। तुम्हाला जर जी काही पसंत असेल, म्हणजे जेवढी उंचीची पसंत असेल तुम्ही तशी कट करू शकताय। आता याला मी फ्रिल तयार करून घेणार आहे, एकदम छान अशी फ्रिल तयार करत असताना अजून एक गोष्ट मला सांगायची आहे, ती म्हणजे जर तुम्ही याला प्रेस केली तर खूप छान अशी आपली फ्रिल जी आहे ती तयार होत असते। ठीक आहे, तर बघा, आता इथे मी फक्त अर्धा इंचावरती चुन्या देत आहे, हलक्या हलक्या हाताने चुन्या देऊन ह्या पट्टीला संपूर्ण मी इथे फ्रिल तयार करून घेणार आहे। प्रत्येकीला माहिती असेल की फ्रिल कशी तयार करायची आहे, परंतु ज्या नवशिक्या असतील त्यांच्यासाठी खास टिप मी सांगितलेली आहे। आता बघा, इथं माझी फ्रिल जी आहे ती रेडी झालेली आहे। व्यवस्थित पद्धतीने अशी मी इथे फ्रिल तयार करून घेतलेली आहे शेवटपर्यंत। आणि आता ही जी फ्रिल आहे ही आपल्याला बघायची आहे की स्लीव्जला ही पूर्ण होते की नाही। माझी कमी पडत होती त्याच्यामुळे मी इथे थोडासा जॉईंट देऊन घेतलेला आहे। आता मी अजून एक दुसरी पट्टी घेतलेली आहे, तिला मी मधोमध अशी कट करून घेत आहे आणि कट करून घेतल्यानंतर तिला आता मी इथे जॉईंट करून घेणार आहे, लांब पट्टी अशी तयार करून घेणार आहे। तर बघा, आता इथे मी जॉईंट देत आहे त्याच पट्टीला आणि ही जी पट्टी आहे ही आपल्याला फ्रिलला जॉईंट करून घ्यायची आहे। ती कशी जॉईंट करायची ते बघूया। तर बघा, आता इथे फोल्ड झालेली आहे आणि तिला 1/2 इंच मी एका साईडने पण फोल्ड करून घेणार आहे। जेव्हा पण आपण जॉईंट देत असतो तेव्हा आपल्याला दाबटीप देणं जरुरी असतं। ठीक आहे, आता बघा, इथे 1/2 इंच आपल्याला इथे फोल्ड करून घ्यायची आहे ही संपूर्ण पट्टी। मी संपूर्ण पट्टी 1/2 इंच फोल्ड करून घेते आणि आता ही आपल्याला फ्रिलला लावायची आहे। तर बघा, फ्रिलला कशी लावायची आहे, अशी वरून पट्टी लावायची आहे आणि मग त्याच्यावरती आपल्याला अशा पद्धतीने 1/2 इंचावरती टिप मारून घ्यायची आहे। अगदी बारीक अशी टिप घ्यायची आहे, जास्त मोठी टिप नाही घ्यायची आहे। 1/2 इंचावरती आपल्याला तिथे शिलाई मारायची आहे। आता ही माझी शिलाई मारून झालेली आहे। शिलाई मारून झाल्यानंतर धागा कट करून हे अशा पद्धतीने आता मी बघा आपल्याला फोल्ड करायचं आहे। तर हे फोल्ड करण्यासाठी जर असंच जमत असेल तर ठीक आहे, पण नसेल जमत तर काय करायचं आहे, जो जॉईंट दिलेला आहे आपण तो थोडासा आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तर बघा, इथे मी फोल्ड करून घेते असे व्यवस्थितपणे। मी अगोदर जॉईंट थोडासा कट करून घेतला होता, कारण की फ्रिल असल्यामुळे तिथे थोडं जाडसर भाग येऊन जातो आणि मग त्यामुळे आपल्याला ही पट्टी व्यवस्थित अटॅच नाही करता येत।
तर बघा हे झालेलं आहे माझं. इथे मी ही आपली फ्रिल रेडी झालेली आहे. आता आपल्याला वरच्या साईडने जी फ्रिल तयार करायची आहे ती बघूयात. जसं की तुम्ही थंबनेलला बघितलं असेल की स्लीव्स कशा पद्धतीने होते, तर वरच्या साईडची जी फ्रिल आहे ती तयार करण्यासाठी जो आपण कपडा घेतलेला होता 6.5 इंच उंचीचा, तो मी इथे घेत आहे आणि त्याच्यावरती मी अशा एका साईडने चुन्या टाकून घेणार आहे. तर बघा हाफ इंचाच्या म्हणजे अर्धा इंचाची इथे एकावरती एक अशी प्लेट आपल्याला टाकायची असते, अर्धा इंचाची. आणि मग त्याच्यानंतर एकावरती एक आपली प्लेट आली पाहिजे, एवढं गोष्ट लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे. आपल्याला ह्या ज्या चुन्या आहेत ह्या सर्व एकाच बाजूने टाकायच्या आहे. दुसऱ्या बाजूने आपल्याला शिलाई नाही मारायची आहे. फक्त चुन्या कशा टाकायच्या आहे ते व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे. अर्धा इंचाच्या एकावरती एक म्हणजे एकाखाली एक घेतलं तरी चालणार आहे. तुम्ही तुमच्या भाषेमध्ये तुम्ही जे म्हणत असाल ते तुम्ही इथे उपयोगात आणू शकताय. तर बघा आता इथे आपली अर्धा इंचाची ही जी सर्व प्लेट्स आहेत त्या मी तयार करून घेते. ही एकदम छान आणि सुंदर अशी डिझाईन आहे मैत्रिणींनो. तुम्ही तुमच्या कोणत्याही ब्लाऊजला किंवा तुम्ही याच्यासाठी जो कपडा यूज करणार आहात तो शक्यतो कॉटन ब्लाऊज असेल तर एकदम छान अशी दिसणार आहे ही. पण तुम्ही कोणत्याही कपड्यावरती ही जी डिझाईन आहे ती तयार करू शकता. आता बघा इथे मला थोडासा कपडा कमी वाटत आहे, कारण की फ्रिल केल्यानंतर आपला कपडा जो आहे तो कमी होऊन जातो. त्यामुळे मी इथे आता जॉईंट देणार आहे. तर जॉईंटसाठी जो माझा उरलेला कपडा होता तोच मी घेतलेला आहे आणि आता इथे मी जॉईंट देऊन घेणार आहे माझ्या दोन्ही पण बाजूला. जो काही कपडा आहे त्याला दोन्ही पण बाजूला आपल्याला जॉईंट देणं गरजेचं आहे, कारण की तो कपडा माझा कमी झालेला होता. बघा पणा जास्त असेल तो खूपच छान आहे. आणि हो अजून एक, यासाठी आपल्याला कपडा जो आहे तो दोन्ही स्लीव्ससाठी अर्धा मीटर लागणार आहे, म्हणजे पाव मीटर एका स्लीव्जला आणि पाव मीटर एका स्लीव्जला, असं आपल्याला अर्धा मीटरमध्ये आपली ही जी स्लीव्ज आहे ती रेडी होणार आहे. आणि आता बघा इथे मी घेतलेला आहे जॉईंट करून दोन्ही पण बाजूला. ह्या पट्ट्या जॉईंट केल्यानंतर याला आपल्याला दाबटीप नाही द्यायची आहे, कारण की आपली जी टीप आहे ती वरती दिसणार आहे. त्याच्यामुळे इथे मी दाबटीप न देता डायरेक्टली पुन्हा तशाच चुन्या ज्या आहेत त्या घेत आहे. ते बघा हाफ इंचावरती आपल्याला पुन्हा तशाच चुन्या घेऊन घ्यायच्या आहेत दोन्ही पण बाजूला. तर बघा अशा पद्धतीने मी या चुन्या टाकून घेत आहे. इथे आपल्या संपूर्ण चुन्या ज्या आहेत त्या टाकून रेडी झालेल्या आहेत. आता आपल्याला याला जी स्लीव्ज मी कट केलेली होती अस्तरवाली ती ठेवून इथे आपण व्यवस्थित अशी कट करून घेणार आहोत. तर बघा आता ही मी स्लीव्ज घेतलेली आहे. स्लीवचा एकदम सेंटरचा पार्ट आपल्याला घ्यायचा आहे, एकदम मध्य सेंटर. आणि तसंच जी काही फ्रिल आपण तयार केली आहे त्याचा पण एकदम मध्य सेंटर घ्यायचा आहे. तो आपल्याला पिनने पॅक करून घ्यायचा आहे. पिनने पॅक केल्यानंतर एक बाजूचा जो मध्य सेंटर आहे तो तिथे आपल्याला पिनने पॅक करून त्यानंतर एका साईडने आपल्याला अशी जी फ्रिल आहे ती राऊंड शेपमध्ये घेऊन घ्यायची आहे. आणि ह्या बाजूला जेवढं अंतर येणार आहे तेवढंच आपलं अंतर समोरच्या म्हणजे दुसऱ्या पण बाजूला तेवढंच अंतर आपल्याला ठेवायचं आहे. तर बघा आता इथे मी राऊंड शेप देऊन घेतलेला आहे आणि याला पण मी अशी पिन जॉईंट करून घेतलेली आहे, म्हणजे आपला जो चंद्र असतो चंद्राप्रमाणे आपण हा जो शेप आहे तो देऊ शकतो. आता जेवढं अंतर माझं इथे आहे या बाजूला तेवढंच अंतर मी त्या बाजूला पण ठेवणार आहे. आणि मग तिथे पण ती जी फ्रिल आहे म्हणजे ज्या काही आपण चुन्या करून फ्रिल तयार केलेली आहे ती मी ठेवणार आहे अशा पद्धतीने बघा. आणि त्याला पिनअप करून घेणार आहे. पिनअप केल्यानंतर बघा असा आपला अर्धगोल तयार होतो. इथे जो राऊंड शेप आहे आपला अर्धगोलचा त्याला आपल्याला कट करून घ्यायचा आहे. अंतर आपलं दोन्ही बाजूला सारखं असलं पाहिजे एवढी आपल्याला काळजी घ्यायची आहे, मध्य सेंटरपासून दोनही बाजूला. आता इथे मी हा जो राऊंड शेप आहे तो कट करून घेते. हा राऊंड शेप कट केल्यानंतर आता आपल्याला पिना ज्या आहेत त्या काढून टाकायच्या आहेत आणि स्लीव जी आहे ती बाजूला करून घ्यायची आहे. स्लीव्ज बाजूला केल्यानंतर आता याला आपल्याला जी फ्रिल आहे ही आपली चुन्यांची
त्याला आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे. पट्टी म्हणजे पायपिंगसारखं आपल्याला इथे पट्टी लावून घ्यायची आहे. तर त्याच्यासाठी मी इथे घेतली आहे 1 ते 1.25 इंचाची अशी पट्टी आणि मी त्याला अटॅच करून घेणार आहे. अशा पद्धतीने 1.5 इंचाची मार्जिन द्यायची आहे याला आणि ही पट्टी याला जॉईंट करून घ्यायची आहे. तर मी ही अशी पट्टी जॉईंट करून घेते संपूर्ण. याला आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे. थोडीशी जाड अशी पायपिंग येणार आहे, परंतु पायपिंग करणं आपल्याला इथे गरजेचं आहे. तुम्ही याच्यावरती बघा, जी आपल्या ज्या चुन्या आहेत त्या थोड्याशा जाडसर झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला जर कपडा जो आहे तो असा व्यवस्थित दुमडता येत नाही आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, थोड्या थोड्या ज्या चुन्या आहेत त्या कट पण करून घ्यायचं आहे. पण कट करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपली जी पट्टी जॉईंट केलेली आहे आपण, ती पट्टी आपली कट होता कामा नये. आता हे झाल्यानंतर मी अशा पद्धतीने दुमडून इथे पायपिंग तयार करून घेतली आहे. पायपिंग तयार करून झाल्यानंतर जो आपण बाहीचा शेप दिला आहे तो आपण आता इथे जॉईंट करणार आहोत. तर बघा, आपली पायपिंग रेडी झालेली आहे आणि आता जी बाही होती आपली ती बघूया. त्याच्यासाठी काय करायचं आहे, मी पुन्हा एकदा मध्य सेंटर घेत आहे ह्याच फ्रिलचा असा मध्य सेंटर घेतल्यानंतर मी पुन्हा एकदा बघणार आहे ती जी बाही होती आपली ती व्यवस्थित बसते की नाही, ते म्हणजे कमी जास्त आपलं व्हायला नाही पाहिजे. त्याच्यामुळे मी इथे अगोदर बघून घेणार आहे, चेक करून घेणार आहे आणि आता याला 1.5 इंचावरती थोड्या अंतरावरती असं कट करून घ्यायचं आहे, अगदी 1.5 इंचावरती. आता हे कट केल्यानंतर इथे आपल्याला अशी वरती अशी टिप मारून घ्यायची आहे. कट केल्यामुळे जो राऊंड शेप आहे तो आपला एकदम व्यवस्थित प्रॉपर येतो आणि इथे आपल्याला फक्त 1.5 इंचाची स्टिप मारायची आहे. 1.5 इंचापेक्षा पण कमी, नाहीतर मग आपली स्लीव जी आहे ती कमी होऊन जाईल. 1.5 इंचापेक्षा पण कमी आपल्याला अशी इथे टिप मारून घ्यायची आहे. हलक्या हाताने एक जो भाग आहे तो वरती करून मी इथे टिप मारून घेतलेली आहे आणि आता इथे मला जॉईंट करायची आहे फ्रिल. आता बघा, ही जी फ्रिल आहे, जसा राऊंड शेप आपला आहे, जो आपला मध्य होता बाहीचा किंवा जे फ्रिलचा मध्य होता ते आपल्याला बरोबर मध्य सेंटरला ठेवायचं आहे आणि मग इथे आपल्याला ही जी फ्रिल आहे अशी जॉईंट करून घ्यायची आहे. मैत्रिणींनो, एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जेव्हा आपण अशा पद्धतीची फ्रिल तयार करतो त्यावेळेस तिला प्रेस करणं गरजेचं असतं. ठीक आहे. आणि आता इथे जी तुम्ही बाही जी आहे ती जॉईंट करून घ्यायची आहे, जी आपण अस्तरची बाही कटिंग केलेली होती. जी फ्रिल आहे तिला मी इथे बाही जॉईंट करून घेत आहे. तर जर तुम्हाला वरून जमत असेल तर वरच्या साईडने तुम्ही जॉईंट करू शकताय किंवा खालून तुम्हाला जॉईंट करायची असेल तर तुम्ही खालून पण जॉईंट करू शकताय. मला इथे खाली दिसते माझी फ्रिल कुठपर्यंत आहे आणि बाही कशा पद्धतीने आहे. तर बघा, मी समोरच्याच बाजूने मी इथे बाही जॉईंट करणार आहे, कारण की आपल्या ज्या चुन्या आहेत, ज्या वरच्या भागाच्या ज्या चुन्या आहेत त्या पण आपल्या उलट पडायला नाही पाहिजे, त्यांची पण फिनिशिंग एकदम प्रॉपर दिसायला पाहिजे. तर त्याच्यासाठी मी इथे समोरच्या बाजूनेच टिप मारून घेत आहे बाहीला. तर बाही अशी व्यवस्थित अशी अटॅच करून घ्यायची आहे. बघा, खाली आपल्याला बघत राहायचं आहे की आपली बाही व्यवस्थित आहे की नाही, नाहीतर फक्त वरती टिप मारत बसायचं आणि खाली बाहीला व्यवस्थित टिप अशी बसतच नाही. ते न करता इथे व्यवस्थित बघून घ्यायचं आहे की आपली बाही व्यवस्थित दिसते की नाही आणि आपल्या फ्रिल पण आपल्याला उलट्या नाही व्हायला पाहिजे किंवा फ्रिल जी आहे जे डायरेक्शनला आहे त्या डायरेक्शनला आपली फ्रिल राहायला पाहिजे. तर मी इथे हळूहळू अशी बाही जी आहे ती जॉईंट करून घेते. तर बघा, बाही मी इथे जॉईंट करून घेतली आहे संपूर्ण आणि इथे आता आपल्याला कट पण करून घेतलेला आहे. मी बाही जॉईंट करून मी संपूर्ण जो पार्ट होता आपला एक्स्ट्रा तो कट करून घेतलेला आहे आणि तो कट केल्यानंतर इथे मी जो आपला चंद्र होता, जो अर्धगोल होता, त्याला अशी लेस पण लावून घेते. तुम्ही लावली तरी चालणार आहे, नाही लावली तरी चालणार आहे. ठीक आहे, तुम्हाला जे पसंत असेल ते तुम्ही करू शकताय. मला इथे लेस लावायची होती
म्हणून मी इथे गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे. 2 वेगवेगळ्या लेस मी लावलेले आहेत. इथे एक मी असा राऊंड शेपमध्ये लेस लावून घेते. लेस लावल्यामुळे काय होतं, ज्या काही आपण ज्या टिपा दिलेल्या आहेत त्या आपल्या ज्या शिलाया दिसत आहेत त्या दिसत नाही. लेसमुळे तिला एकदम छान असा लुक पण येतो स्लीव्सला आपल्या. तर बघा आता इथे लेस लावून झालेली आहे. आता काय करायचं आहे, पुन्हा आपल्याला तोच राऊंड शेप जसा आहे तसाच ठेवायचा आहे. एवढी काळजी आपल्याला घ्यायची आहे, कारण की जेव्हा पण आपण अशा पद्धतीच्या टिपा मारत असतो तर त्यावेळेस राऊंड शेप आपला थोडासा राऊंडमध्ये न राहता थोडा सरळ होऊन जातो. तर एवढी एक आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे. आता जी फ्रिल आपण तयार केली होती ती फ्रिल आपण याच्यावरती ठेवून अशी आपण जॉईंट करून घेणार आहोत. तर फ्रिल एकदम प्रॉपर ठेवायची आहे. फिनिशिंगमध्ये उलटसुलट बाजू बघून घ्यायची आहे फ्रिलची आणि मग इथे आपल्याला फ्रिल ठेवायची आहे अशा पद्धतीने. तर बघा मी इथे फ्रिल अशी ठेवलेली आहे, ठेवून घेतलेली आहे संपूर्ण फ्रिल. आणि मी खाली बघायचं आहे आपल्याला, फक्त वरतीच नाही टिपा मारत राहायचं मैत्रिणींनो. कधी कधी काय होतं, खालचे जे टिपा आहेत ते आपल्या राहूनच जातात आणि आपण वरतीच टिप मारून देतो. ठीक आहे, ज्या नवशिके आहेत त्यांच्यासाठी सांगते आहे मी ह्या गोष्टी. तर बरोबर असं इथे मी जॉईंट करून घेतलेला आहे आणि जिथे आपला जॉईंट आलेला आहे, आपल्या फ्रिलचा जो जॉईंट आलेला आहे त्याच जॉईंटवरती आपल्याला दुसरी लेस लावून घ्यायची आहे. तर बघा ही आपली झाली आहे रेडी आणि आता इथे मी दुसरी लेस पण लावून घेते. लेस लावल्यामुळे स्लीव्जला एकदम छान असा लुक येतो, त्याच्यामुळे लेस ही आपण लावणार आहोत. आता फ्रिलवरती मी लेस लावणार आहे आणि जी तुम्हाला शोभत असेल ती तुम्ही लेस लावू शकता. मी ते गोल्डन कलरची लेस घेतली आहे आणि छोटी घेतली आहे, जास्त ब्रॉड नाही घेतलेली आहे, कमी घेतलेली आहे. जास्त ब्रॉडवाली मी इथे जॉईन नाही करत आहे, नाहीतर जी फ्रिल आहे ती आपली दिसणार नाही आहे. ते बघा आता आपली जी बाही आहे ती एकदम रेडी आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो कसा वाटला आहे हे कमेंट करून मला नक्की सांगायचं आहे. आणि हो, चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरायचं नाही आहे आणि बाजूचं बेल आयकॉन प्रेस करायला पण विसरायचं नाही, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिकचे जे व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येऊन जाणार आहे. आता बघा आपली जी स्लीव्ज आहे ती एकदम रेडी झालेली आहे. खूप छान असा लुक दिसत आहे आपल्या स्लीव्जचा. जे एक्स्ट्रा धागे वगैरे असतील, जे एक्स्ट्रा पार्ट आपल्याला वाटत असेल तो कट करून घ्यायचा आहे. आणि जेव्हा आपल्याला ही जॉईंट करून घ्यायची आहे आपल्या ब्लाऊजला, जर तुम्ही जॉईंट करणार असाल तर याला समोरचा जो आकार आहे आपला मुंढ्याचा तो इथे देऊन घ्यायचा आहे. ठीक आहे, तर बघा जो काही लुक आहे स्लीव्जचा तो खूप छान दिसत आहे. मला ही स्लीव्ज खूप आवडली आहे. तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.